नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी गाड्यावरती मिळते तशी किंवा मग ढाब्यावरती मिळते अगदी तशाच पद्धतीची अंडा भुर्जी बनवणार आहोत। अगदी झटपट अशी ही अंडा भुर्जी कशी बनवायची ते आज आपण पाहूया। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, सर्वप्रथम इथे काही पूर्वतयारी करून घेतली, म्हणजे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे। तसेच 4 अंडी इथे मी घेतलेली आहेत। चला तर मग आपण सर्वप्रथम ही अंडी आहेत ती फोडून घेऊया। सर्व अंडी आपण फोडून घेऊयात। तर बघा, मी अशा पद्धतीने अंडी फोडून घेते, यामुळे याचं एकही टरफलं किंवा अंड्याचं कवच यामध्ये पडत नाही। तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने अंडी नक्की फोडून बघा। तर इथे आपण सर्व अंडी जे आहेत ते फोडून घेतलेले आहेत। चला तर लगेचच याची भुर्जी बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवरती अगोदरच मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये टाकायचे आहे तेल। 1.5 पळी तेल मी इथे यामध्ये टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूयात, तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि हे तेलामध्ये अगदी कांदा लालसर असा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा शक्य तितका बारीक असा चिरून घ्यायचा, यामुळे भुर्जी अगदी परफेक्ट अशी होते, जशी गाड्यावर मिळते अगदी त्या पद्धतीची आणि त्या चवीची होते। त्यामुळे कांदा अगदी बारीकसर असा चिरून घ्यायचा आणि भुर्जीमध्ये भरपूर कांदा वापरायचा। तर बघा, 4 अंड्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले होते। कांदा आपण इथे अधूनमधून सतत परतवून घेऊया, म्हणजे एकसारखा असा तळला जाईल। तर बघा, कांद्याला इथे छान असा लालसर असा कलर यायला लागलेला आहे। कांदा आपला लालसर असा तळून झालेला आहे। लगेचच आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि हा देखील तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घेऊया। टोमॅटो अगदी मऊसूत असा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर बघा, इथे टोमॅटो जे आहे तो व्यवस्थित असे मऊसूत झालेले आहेत। कांदा तसेच टोमॅटो आपण हे तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत। आता यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, तसेच अर्धा चमचा चिकन मसाला मी यामध्ये वापरलेला आहे। हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेऊया। चिकन मसालाऐवजी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा मसाला वापरू शकता, जसं की गरम मसाला वगैरे। आता आपण यामध्ये फोडून घेतलेली अंडी घालूयात आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आहे। अंडी घातल्या गॅसची फ्लेम लो करायची। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि आता ही अंडी आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। यावेळी देखील तुम्ही इथे डायरेक्ट अंडी फोडून घालू शकत होता, पण इथे यामध्ये अंड्याचं कवच किंवा टर्फल आहे ते भुर्जीमध्ये जाण्याची शक्यता असते आणि मग ते खाताना कचकच वगैरे लागू शकतं। त्यामुळे अगोदरच अंडी फोडून घेतलेली उत्तम आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हे आपल्याला कंटिन्युअसली भुर्जी रेडी होईपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मगच आपली भुर्जी अगदी गाड्यासारखी मोकळी अशी होईल, सुटसुटीत अशी होईल। अजिबातच अशी गुठळ्या प्रकारची मोठमोठी भुर्जी राहणार नाही। त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कंटिन्युअसली या पद्धतीने भुर्जी तयार होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आणखीन 1, 2, 3 मिनिट आपण याला अशाच पद्धतीने मिक्स करत राहूया। सर्व ही जी भुर्जी आहे ती आपण अशा पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने उलटपालट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, तशीच भुर्जी मोठमोठी होणार नाही। तर बघा, इथे बऱ्यापैकी आपली भुर्जी जी आहे ती कोरडीसर झालेली आहे। लगेचच आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। भरपूर सारी कोथिंबीर घालायची, यामुळे चव अगदी भन्नाट लागते। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। 1 मिनिटभर आपण ही भुर्जी अजून थोडीशी ड्राय होईपर्यंत मिक्स करून घेऊया। जास्तही ड्राय करायची नाही किंवा जास्तही ओलसर अशी भुर्जी ठेवायची नाही, जर अशी मीडियम ठेवायची, यामुळे ती खाताना अगदी मस्त लागते, कोरडीसर अशी लागत नाही। तर बघा, आपली जी भुर्जी आहे ती छान अशी सुटसुटीत झालेली आहे। तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील। तर तुम्ही इथे पाहू शकता, भुर्जी अगदी मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे। अगदी ढाब्यावरती मिळते किंवा गाडीवरती मिळते त्या पद्धतीची झालेली आहे। तर ही जी भुर्जी आहे ती तुम्ही पावासोबत किंवा मग चपातीसोबत खाऊ शकता। अगदी झटपट अशी ही भुर्जी तयार होते। चला तर मग, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग, भेटूया अशाच पुढच्या छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये। तसेच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चला तर मग, भेटूया अशाच पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हेल्दी राहा।
चला तर मग बाय बाय.